नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 2. सोमाकांत राजाला वनवास. पुढे सूत सांगू लागले. सोमाकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसू लागला. पूर्वकर्माचे फळ होते हे. पूर्वी केलेल्या जन्मीचे चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट लागते. कर्माचे फळ हे वाईट असो वा चांगले हे भोगावेच लागते. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5ही प्रधानांना जवळ बोलावले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमाकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूंचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्मीचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाट्याला आला आहे. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात. पूर्वजन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला. या जन्मात तरी मी काही वाईट कृत्य केलेलं नाही. प्रजेला मुलांप्रमाणे सांभाळे, भगवान शंकराची अखंड भक्ती केली, वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधी द्रव्याने स्नान करणाऱ्या या शरीराला अशी दुर्गंधी का यावी? त्यामुळे मला जीवन अगदी नकोसे झाले आहे. अशा दुर्गंधयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे. हेमकंठाला गादीवर बसून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सान्निध्यात घालून मनुष्य जन्माचे सार्थक करीन. असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली. परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने राजा सोमाकांत शुद्ध राहिला. हेमकंठाला गादीवर बसून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमाकांत राजाबरोबर जाण्यास निघाली. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चाललात, मग मी आईवडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही. मीही तुमच्याबरोबर येतो. हे ऐकून सोमाकांताला आपल्यावर सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमाकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानाबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून मी आणि सुधर्म आम्ही दोघेच वनात जाणार आहोत. अन्य कोणीही आमच्यावर राज्य सोडून येऊ नका. समाप्त. रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.